वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की इकडे ऊर्जा ही शौर्यला म्हणते, शौर्य मला तर ना हे सगळं काही अगदी स्वप्न असल्यासारखं वाटते, नाही म्हणजे कधीही स्वप्नातून जागं व्हावं लागेल असं. त्यावर शौर्य तिला चिमटा काढतो आणि म्हणत असतो, हे बघ, हे स्वप्न नाही, आपण सत्यात आहोत. त्याबरोबर त्या ठिकाणी तो चहावाला येतो. आता चहावाला विचारू लागतो, काय मग, काय बातमी आहे आजची? शौर्य आणि ऊर्जा म्हणतात, बातमी म्हणजे? त्यावर तो म्हणत असतो की अहो, तुम्ही दोघं एवढे खुश दिसताय, म्हणजे नक्कीच काहीतरी ब्रेकिंग न्यूज असणार आहे. काय ब्रेकिंग न्यूज काय आहे? त्यावर शौर्य म्हणत असतो, आम्ही दोघंजणं लग्न करतोय. त्यावर हे ऐकून तो म्हणतो, काय, तुम्ही दोघंजण खरंच? त्याबरोबर आता शौर्य सांगतो की हो, खरंच आम्ही दोघं लग्न करतोय. अजूनही या चहावाल्याचा विश्वास पटत नसतो. तो म्हणतो, शौर्य दादा, खरं बोलताय का? खरं तुम्ही दोघंजणं लग्न करताय का? शौर्य म्हणतो, अरे हो रे बाबा, आम्ही खरंच लग्न करतोय. त्यावर मग तो म्हणतो, तुम्ही दोघं पुण्यांदा आता भांडणार नाही ना मग? त्यावरती दोघंही म्हणतात की नाही. मग तो तुळजाभवानीला हात जोडतो आणि म्हणतो, आई तुळजाभवानी, तू माझं ऐकलंस बघ, ह्या दोघांनी एकत्र आणलंस. त्याबरोबर मग ऊर्जा ही त्याला सांगत असते की दादा, लग्न काही आम्ही फार मोठं करणार नाही आहोत, पण तरीही लग्नाला नक्की यायचं. त्याबरोबर तो म्हणत असतो, येणार, मी तर येणारच, वरनं तुमच्या लग्नात आलेल्या लोकांना चहा कॉफी बी वाटणार. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते, अहो दादा, कशाला उगाच एवढा खर्च करताय, नाही म्हणजे? त्याबरोबर तो म्हणत असतो की अहो ऊर्जाताई, असं काय बोलायला आहे? माझ्या प्रार्थनेमुळं जसं तुम्ही दोघंजण एकत्र आलाय, तसं तुमच्या प्रार्थनेमुळं माझा धंदा बी चांगला जोमात चालला आहे. त्यामुळं तुमच्या लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाला मी चहा कॉफी देणार. त्याबरोबर ऊर्जा आणि शौर्यला हे ऐकून छान वाटतं, आनंद होतो. मग त्यानंतर आता शौर्य सांगतो की चल ऊर्जा, आता आपण मस्तपैकी बसूया आणि चहा खारी खाऊन आपण दोघंही एन्जॉय करूया. चल रे, आमच्यासाठी पहिला चहा आणतो दादा. त्याबरोबर लगेचच तो म्हणतो की हो, तुमच्यासाठी चहा घेऊन येतो भक्कडपैकी. आणि मग ऊर्जा व शौर्य दोघंजणं बसलेले असतात आणि आता पटकन चहावाला त्यांच्यासाठी चहा आणि खारी गरमागरम घेऊन येतो. ऊर्जा आता चहा आणि खारी खात असताना शौर्यकडे बघत असते. शौर्य तिला सांगत असतो, ऊर्जा, आपण दोघं अगदी या चहा खारीसारखे आहोत, एकत्र कायम एकच सोबत राहणारे. तर दुसऱ्या बाजूला आता कुमुदिनी आजी ही हर्षवर्धनला सांगत असते की माझा निर्णय झाला आहे, शौर्याचं लग्न ऊर्जाशीच होईल आणि ऊर्जाशीच झालं पाहिजे, समजलं ना? त्याबरोबर मग आता विजया म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं, का उगाचच्या उगाच तुम्ही आमच्या मुलाच्या मागे लागलाय? त्यावर हर्षवर्धन तिला गप्प बस म्हणतो. विजया म्हणते, ठीक आहे, मी गप्प बसते, तुम्हाला काय करायचं आहे ते करा, तुम्हीच बोला. तर आता कुमुदिनी म्हणत असते की तुला कळत नाही आहे का हर्षवर्धन, तू ब्लॅकमेल करतो आहेस त्याला. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो की मी ब्लॅकमेल करत नाही आहे, तुम्ही ब्लॅकमेल केलं त्याला. तुम्ही काय म्हणालात, आठवतं आहे का तुम्हाला? जर शौर्याचे माझ्याबरोबर काहीही संबंध नसतील तर मी हे घर सोडून जायला तयार आहे. बरोबर बोललात की नाही तुम्ही असं? पण गेलायत का तुम्ही कुठेही? नाही ना? मग त्याबरोबर मग आता पुढे ती म्हणत असते की हे बघ हर्षवर्धन, तू हे जे काही करतोयस, जे काही वागतोयस ना, ते अत्यंत चुकीचं आहे. त्याबरोबर मग आता लगेचच हर्षवर्धन म्हणतो, आजपर्यंत तुम्ही माझा मुलगा आहे शौर्य म्हणून मला कधी त्याच्या बाबतीतले कुठलेही निर्णय घेण्याचा अधिकार दिलायत का? नाही ना? माझ्या मुलाच्या बाबतीतले सगळे निर्णय तर आजपर्यंत कायम तुम्हीच घेत आलाय. तुम्हाला तर कायमच घाई असते सर्व निर्णय स्वतः घेण्याची. त्याबरोबर कुमुदिनी आजी म्हणायला लागते, हे बघ हर्षवर्धन, तू काहीही बोल, काहीही विचार कर, पण माझा निर्णय झाला आहे, शौर्याचं लग्न हे ऊर्जाबरोबरच होईल, कारण शौर्य आणि ऊर्जा ह्या दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे आणि त्यामुळे मला या निर्णयात कोणीही अडवू शकणार नाही आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाची अगदी जोरदार जबरदस्त तयारी सुरू झालेली असते ऊर्जाच्या घरी. आता ऊर्जाच्या घरामध्ये एवढी भारी तयारी सुरू असते आणि दुसऱ्या बाजूला इकडे आता ऊर्जाची आई म्हणत असते, अहो पण लग्न होणार तरी कुठे? बघितलंत ना तुम्ही, समाज मंदिर हॉलमध्ये तर आपल्याला जागा मिळणार नाही असं आपल्याला सांगितण्यात आलं. मग आता आपण काय करायचं? त्यावर मग त्याच्या काकू असतात, त्या म्हणत असतात की तू कशाला काळजी करतेस गं, आहोत ना आपण सगळे, होईल काहीतरी. अगं, आपल्या चाळकऱ्यांसाठी बांधलेला तो हॉल आहे नाही का,
त्या हॉलमध्ये आपण ऊर्जा आणि शौर्य यांचं लग्न लावून देऊ शकतो. अगं तिकडे चौकशी करायला गेलेत ना ते काका, ते बघतील, ती चौकशी करतील, आपल्या ऊर्जा आणि शौर्याचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडेल, काहीही अडचण वगैरे येणार नाही आहे. तुला कळलं का? हे बघ पूर्वा, तू उगाचच्या उगाच काळजी करू नकोस. तू ऊर्जाच्या अंगावरती दागिने काय घालणार आहेस त्याचा विचार केला आहेस का? आता मग मात्र पूर्वा शांत होते. तशी लगेचच ती काकू म्हणते, अगं पूर्वा, असं काय करतेस? या बाकीच्या गोष्टींमध्ये तू फारसं लक्ष नको घालू. हे काय करायचं, कसं करायचं ते आम्ही बघतो. तू दागिन्यांचं वगैरे फिक्स करून ठेव. काय? तर दुसऱ्या बाजूला आता कुमुदिनी आजी म्हणत असते, हर्षवर्धन, अरे तुला कळत कसं नाही आहे? तू शौर्याच्या बाबतीत जे काही करतोस ना ते चुकीचं करतोयस. तुला कळत नाही आहे का? अरे प्रेम आहे तिचं आणि त्याचं एकमेकांवरती. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, काही प्रेम वगैरे नाही आहे. ती ऊर्जा शिंदे ना आपल्या शौर्याला फसवते आहे, ती फक्त नाटक करते हे सगळं ह्या केसमुळे. कळत नाही आहे का तुम्हाला? खोटं आहे, प्रेम वगैरे काही नसतं. त्याबरोबर कुमुदिनी म्हणत असते की हर्षवर्धन, तू एक उत्तम वकील बनण्याच्या नादात काय झालं आहे ना, उत्तम माणूस बनणं राहून गेलेलं आहे आणि त्यामुळेच तू हे सगळं काही असं बडबडत आहेस. ऊर्जा आणि शौर्याचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे, कारण मी त्या दोघांचंही प्रेम अगदी जवळून आणि व्यवस्थित पाहिलेलं आहे. पण असो, तुझ्याजवळ त्या विषयावरती बोलून काही उपयोग होईल असं वाटत नाही. हर्षवर्धन म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला काय वाटतं आणि काय नाही याच्याने मला काही फरक पडत नाही, पण यामुळे माझा निर्णय, माझी अट बदलणार नाही आहे. मी सांगितले तीच अट माझी असणार आहे. आणि आणखीन एक, तीर्था ऐकतेस ना? आदित्य ऐकतोयस ना? तुझ्या भावाचं लग्न आहे. कोण आहे मग एक्सायटेड भावाच्या लग्नासाठी? त्याबरोबर मग आता कुमुदिनी ही म्हणत असते, हर्षवर्धन, नेमकं तुझ्या मनामध्ये काय आहे? काय काय करणार आहेस तू? त्याबरोबर पुढे ती म्हणते, हे बघ, तू काहीही कर, पण लग्न तर होणारच आणि आता नक्कीच होणार. शौर्य आणि ऊर्जाचं लग्न. तुला जे करायचं आहे ते कर, कारण मला माहिती आहे शौर्याला तर तू हात लावू शकत नाहीस आणि माझं तर तू तोंडही बघत नाहीस. त्याबरोबर मग आता हर्षवर्धन म्हणत असतो की शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नाला आपल्या घरातनं कोणीही जाणार नाही, कोणीच नाही. समजलं? आदित्य, माझा निरोप तुझ्या काकाला सुद्धा देऊन टाक. त्याबरोबर मग आता आदित्य हा गप्पच राहणं प्रेफर करतो. त्याबरोबर कुमुदिनी म्हणत असते, हे बघ हर्षवर्धन, तू काहीही केलंस तरी ऊर्जा आणि शौर्याचं लग्न काही होण्यापासून थांबणार नाही आहे, ते तर होणारच आहे. त्यामुळे तू कितीही प्रयत्न कर, काहीच फरक पडणार नाही आहे. आणि तू मला विचारतोस मी माणसं ओळखण्यात चुकते का? तर नाही, माणसं ओळखण्यात तू चुकतोस हर्षवर्धन, तू. त्याबरोबर पुढे कुमुदिनी आजी सांगत असते, काय झालं आहे ना, आत्तापर्यंत तुला कायम मिळत आलेल्या यशामुळे हे सगळं घडलं आहे. तुझ्या यशाचीच या सगळ्यामध्ये चूक आहे. तर दुसऱ्या बाजूला आता ऊर्जाची आई ही तिच्या लग्नातला जो नेकलेस असतो त्याचा डब्बा काढते आणि आता तो डबा घेऊन ती तिच्या नवऱ्याच्या फोटोजवळ येते आणि फोटोजवळ उभी राहून ती म्हणत असते, अहो आठवतं आहे का तुम्हाला, हा नेकलेस तुम्ही मला आपल्या लग्नामध्ये दिला होतात आणि नंतर आपण जेव्हा मनू झाली तेव्हा ठरवलं होतं की हा नेकलेस आपण आपल्या मनूला देऊन टाकायचा. मनूसाठी आपण हा नेकलेस ठेवला होता आणि आज बघा ना, आज आपल्या मनूला हा नेकलेस देण्याची वेळ आली आहे आणि मी आज हा नेकलेस आपल्या मनूला देऊनसुद्धा टाकणार आहे. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, आज मी हा जो निर्णय घेतला आहे ना, तो फक्त मनूची आई म्हणून घेतलेला आहे. मनूचं खूप प्रेम आहे हो त्या शौर्यावरती आणि त्या शौर्याचं सुद्धा आपल्या मनूवरती तितकंच अगदी जीवापाड प्रेम आहे. म्हणून कदाचित आज मी हे सगळं करतानासुद्धा मला त्रास होत नाही आहे. खरंच शौर्य आणि ऊर्जा एकत्र खूप सुखी राहतील. मग असाल ना तुम्ही माझ्याबरोबर आपल्या मनूला आशीर्वाद देण्यासाठी? याल ना तुम्ही? त्याबरोबर आईच्या डोळ्यात आता अश्रू दाटून आलेले असतात. ती म्हणत असते, उद्या मी हार आपल्या मनूला देऊन टाकणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इकडे काकू ही आता घरी आलेली असते आणि आता ती प्रचंड चिडलेली असते काकांवरती. काका तिला म्हणत असतात, काय गं, तू तर माहेरी चांगली महिनाभर राहायला गेली होतीस, मग अशी अचानक परत का आलीस?
त्यावर ती म्हणत असते, इकडे एवढं सगळं घडलं आणि तुम्ही साधं मला काही कळवलंच सुद्धा नाही. अहो, असं कसं वागू शकता तुम्ही? इकडे शौर्यवरती एवढी मोठी गोळी चालवली गेली, एवढं मोठं संकट आलं होतं त्याच्यावरती आणि तुम्ही मला कळवलं कसं नाही? तुम्हाला काही वाटलं नाही का मला कळवलं पाहिजे वगैरे? त्याबरोबर काका म्हणत असतो की अगं, तुला कळवून तू काय करणार होतीस या सगळ्यामध्ये? सांग ना, या सगळ्याशी तुझा काही संबंध होता का? त्यावर ती म्हणत असते की अच्छा, म्हणजे मला काही सांगून उपयोग होणार नाही म्हणून तुम्ही मला गोष्टी सांगितल्या नाहीत का? त्याबरोबर काका म्हणत असतो, एकतर इथे दादाचं जे काही चाललं आहे ना ते मला काही कळत नाही आहे आणि पटतही नाही आहे. उगाच ते शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नामध्ये तो आडकाठी करतोय. त्याबरोबर मग आता लगेच इकडे काकू म्हणत असते, म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतंय? हे बघा, तुम्ही उगाचच्या उगाच या सगळ्यामध्ये पडायला जाऊ नका. नाही, काहीही झालं तरी शेवटी जे काय भाऊजींनी ठरवलं आहे ना तेच होऊ द्या. नाहीतर तुम्ही काहीतरी करायला जाल आणि नकोच ते. आणि तसंही मला यावेळी वहिनींचं पटतंय. मी वहिनींच्या बाजूने आहे. काही झालं तरी ती ऊर्जा आपल्या घरात लग्न करून यायला नको. अहो, तिची ती बहीण दिव्या ती आपल्या घरात लग्न करून आली, बघितलं ना आपण ती दिव्या कशी आहे ते. मग तरीही का? त्याबरोबर इकडे सोनल आणि तीर्था ह्या दोघीजणी आता रूममध्ये आलेले असतात शौर्यच्या आणि आता इतक्यात तिकडे आदित्यसुद्धा येतो. आता तिघं भावंड मिळून शौर्यला बेडवरती बसवतात. शौर्य म्हणत असतो, अरे हो हो हो, पण तुमचं तिघांचं चाललंय तरी काय? त्याबरोबर मग आता लगेचच तीर्था म्हणत असते, ब्रो वी आर व्हेरी हॅपी. त्याबरोबर शौर्य म्हणतो, का का पण? त्याबरोबर मग आता सोनल म्हणते, दादा अरे तुझं आणि ऊर्जा वहिनीचं लग्न फायनली ठरलं आहे, त्याच्यासाठी हार्डियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. त्याबरोबर आदित्य म्हणत असतो, आणि काय रे नेहमी दादा दादा करत माझ्या मागे पुढे फिरत असतोस, सतत सतत माझ्यासोबत असतोस, मग ही एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगितली पाहिजे असं वाटलं नाही का? मला का सांगितलं नाहीस रे की तुझं ऊर्जाबरोबर लग्न ठरलं आहे म्हणून? त्याबरोबर मग तो म्हणत असतो, मी ही गोष्ट ऊर्जालाच सांगायला एवढा वेळ घेतला होता दादा, मग मी माझं तिच्यावर प्रेम आहे हे तुला कसं सांगणार होतो? त्याबरोबर दादा म्हणतो, ओ अच्छा असं आहे का? त्यावर शौर्य म्हणतो, हो खरंच दादा हे असंच आहे. त्याबरोबर मग दादा काहीच बोलत नाही. त्याबरोबर मग तीर्था शौर्याला मिठी मारते आणि म्हणत असते, दादा मी खूप खुश आहे तुझ्यासाठी. तुझं लग्न म्हणजे अर्पिताशी न होता ऊर्जा वहिनींशी होतं आहे हेच खूप ग्रेट आहे. पण आता आपल्याला तुझी हळद करायची आहे. उद्या ऊर्जा वहिनींची हळद आहे. त्यावर शौर्य म्हणतो, वहिनी? त्यावर मग ती म्हणते, हो तर. त्यावर शौर्य म्हणतो, अरे पण तिच्याकडे हळद आहे ही गोष्ट तुम्हाला कशी कळली? तशी लगेचच तीर्था तिचा मोबाईल काढते आणि शौर्यला ग्रुप दाखवते, ऊर्जा शौर्य वेडिंग ग्रुप. त्याबरोबर शौर्य म्हणतो, अरे बाप रे, पण याच्यामध्ये आहे कोण कोण? त्यावर लगेच सोनल सांगते, दादा यामध्ये आम्ही सगळे आहोत आणि ऊर्जा वहिनीसुद्धा आहे. आणि तुला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? आपल्या ग्रुपचा ॲडमिन कोण आहे? त्यावर शौर्य म्हणतो, कोण? त्यावर तीर्था आणि सोनल सांगते, आपल्या ग्रुपची ॲडमिन आपली आजी आहे. आता हे ऐकून तर आणखीनच मोठमोठ्याने ती लोकं हसायला लागतात. त्यावर शौर्य म्हणतो, अरे पण माझी हळद आपण कशी करणार? त्यावर तीर्था म्हणते, दादा तुझी हळद तर करावी लागणारच. काय आहे ना, मुलीला उष्टी हळद लागते मुलाची लावायला, मग तुझी उष्टी हळद वहिनींना लागणार ना. त्यावर शौर्य म्हणतात, अरे पण हे कसं होणार? इतक्यात आता लगेचच तीर्था आणि आदित्य शौर्याला त्याच्या हळदीचे आउटफिट दाखवतात आणि आजी तिकडे येत म्हणते, इथेच तुझ्या खोलीत होणार. त्यावर शौर्य म्हणतो, खोलीत? त्यावर मग आजी सांगते, हो तुझी हळद तुझ्या खोलीत इथेच करणार आहोत आपण, इथेच. त्याबरोबर हे ऐकून शौर्याला आनंद होतो. त्याबरोबर मग आजी सांगते, बरं आता तुम्ही दोघीजणी तीर्था आणि सोनल एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही दोघींनीही काय करायचं, तुम्ही उद्या शौर्याला लागणाऱ्या सर्व वस्तू का एका बॅगमध्ये भरायच्या व्यवस्थित आणि बरोबर व्यवस्थितपणे त्या आपल्या गाडीत नेऊन ठेवायच्या. आणि तू रे आदित्य, तू सुद्धा जरा दागिन्यांवगैरेकडे लक्ष दे. आणि मी पण ऊर्जाला लागणारे जे काही दागिने आहेत, जसं की मंगळसूत्र, जोडव्या, आणखीन जे काही असतील ते सगळे मी बघते. कळलं का तुम्हाला सगळ्यांना काय कसं करायचं ते? त्याबरोबर लगेचच आता सगळे होकार देतात आणि तिघंही भावंड अगदी पटकन शौर्याला घट्ट मिठी मारतात. सगळेच जण खूप आनंदी असतात. आजी म्हणते, बरं चला चला उठा, आता आणखीन खूप तयारी करायची बाकी आहे, चला चला लवकर निघूया. आणि सगळे तिकडनं निघून जातात. शौर्य मात्र अगदी आनंदात तिकडे तसाच उभा असतो. त्यानंतर मग इकडे आता ऊर्जाच्या घरीसुद्धा
सकाळी हळदीची तयारी झालेली असते. घरामध्ये लगबग सुरू असते. आता ज्या काकू आहेत त्या ऊर्जा तयार झाली का गो असं पूर्वाला विचारतात. पूर्वा म्हणत असते हो हो, ती सानिया आली आहे ना, ती तयार करते, तिला होतच असेल ऊर्जा तयार. त्याबरोबर मग काकू म्हणतात गो किती उशीर, ह्या पोरी पण ना तयारीला लागल्या की पटापट येणार नाही. त्याबरोबर मग आता त्या काकू मागे वळतात. तर तोपर्यंत आता ऊर्जा ही तिकडे आलेली असते. ऊर्जा खरोखरच खूपच सुंदर दिसत असते. म्हणजे ऊर्जा इतकी छान दिसत असते की अगदी तिला दृष्ट लागेल कोणाची अशी. त्याबरोबर मग पूर्वा ही ऊर्जाचं कौतुक करते आणि ऊर्जाला म्हणते, ऊर्जा खरंच किती गोड दिसतेस गं तू, खरंच खूप खूप म्हणजे खूप सुंदर दिसतेस तू. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणत असते थँक्यू आई. त्यानंतर त्या ज्या काकू असतात त्यासुद्धा ऊर्जाचं कौतुक करतात, त्यासुद्धा ऊर्जाबद्दल चांगलं बोलतात. त्यानंतर पद्मा ही ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जाताई पण मला एक गोष्ट कळलेलं नाही आहे, मी तुझ्या बाजूने की शौर्य दादाच्या. त्यावर लगेच ऊर्जा तिचा हात पकडते आणि म्हणते ऑफकोर्स माझ्या बाजूने. त्याशी लगेचच सगळीजणं हसतात. मग आता ऊर्जाने जी साडी नेसलेली असते त्या साडीचं सुद्धा एक काकू कौतुक करतात. तसे लगेचच आता त्याच्या दुसऱ्या काकू असतात त्या सांगतात की ही साडी ऊर्जासाठी मीच आणलेली आहे आपल्या कला केंद्रमधनं. बरं चला आता हळदीच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. उगाचच्या उगाच हळदीच्या कार्यक्रमाला वेळ व्हायला नको. त्याबरोबर मग आता पूर्वा ही ऊर्जाला विचारते, ऊर्जा शौर्यकडची उष्टी हळद येणार आहे ना गं? आता असा प्रश्न विचारल्यावर मग मात्र ऊर्जा जरा शांत होते. तर दुसऱ्या बाजूला इकडे डॉक्टर हे आजीला म्हणत असतात की तुम्ही हे जे करताय ते खूप रिस्की आहे. नाही म्हणजे हे असं मी हर्षवर्धन साहेबांबरोबर कधी खोटं बोललेलो नाही आहे. त्याबरोबर आदित्य म्हणत असतोस, डॉक्टर अंकल तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. आधी फक्त हा आमच्या हळदीचा कार्यक्रम पूर्ण होऊ द्या, त्यानंतर मी तुमची फीससुद्धा क्लिअर करतो. फक्त आम्हाला आधी हळद लावून घेऊ द्या आणि तुम्ही तोपर्यंत मग शौर्याची थोडी एक्सरसाइजसुद्धा करून घ्या, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटणार नाही. खोटं बोलताय तुम्ही बाबांबरोबर असं सुद्धा होणार नाही. त्याबरोबर मग आता सोनल म्हणते, डॉक्टर अंकल प्रॉब्लेम होईल असं का म्हणताय, म्हणजे कोमामधून आलेल्या पेशंटबरोबरला अशी हळद वगैरे लावायची नसते का? त्यावर मग आता डॉक्टर म्हणतात की नाही गं तसं नाही, मला हर्षवर्धन साहेबांबरोबर खोटं बोलतोय ना त्याचं टेन्शन आलं आहे. आजपर्यंत मी कधीच त्यांच्याशी खोटं बोललेलो नाही आहे. त्यावर मग आदित्य म्हणतो, डॉक्टर अंकल मी म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही काही काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. तर शौर्यसुद्धा म्हणतो, अरे तुम्ही हे काय करताय मला काहीच कळत नाही आहे, डॉक्टर अंकल काय तुमची मदत करणार आहेत आपले. त्यावर मग आजी शौर्याला सांगते, अरे शौर्य तुझी थेरपी सुरू आहे म्हणून दरवाजा बंद करून घेतलेला आहे असं आपण सांगितलेलं आहे हर्षवर्धनला, म्हणून आपल्याला जोपर्यंत थेरपीची वेळ आहे तोपर्यंतच तुझी हळद आटपायची आहे असं सांगतात. त्यानंतर मग आता शौर्याची हळद सुरू झालेली असते. सगळी भावंडं अगदी आवडीने आनंदाने शौर्याला भरपूर हळद लावत असतात. शौर्याचं अंग हळदीने पूर्णपणे रंगवून टाकतात, माखवून टाकतात आणि शौर्यसुद्धा अगदी छान आनंद घेत असतो आपल्या स्वतःच्या हळदीचा, एन्जॉय करत असतो शौर्य भरपूर. इतक्यात त्या ठिकाणी हर्षवर्धन येतो आणि हर्षवर्धन आता दरवाजा नॉक करतो. आता मात्र तो बाहेरून आवाज देतो, शौर्य ए शौर्य. आता हर्षवर्धनचा आवाज ऐकून शौर्य, तीर्था, सोनल, आदित्य, आजी सगळेच थोडेसे घाबरतात. पण आजी पटकन डॉक्टरांना सांगते, डॉक्टर जा तुम्ही सांगा की शौर्याची ट्रीटमेंट सुरू आहे, थेरपी सुरू आहे, कोणीही आतमध्ये येऊ शकत नाही. डॉक्टर लगेचच ठीक आहे म्हणतात आणि पटकन जाऊन हर्षवर्धनला थोडासा दरवाजा उघडून सांगतात, सॉरी सर पण शौर्याची थेरपी सुरू आहे त्यामुळे आतमध्ये सध्या कोणी येऊ शकत नाही. हर्षवर्धन म्हणतो, अरे डॉक्टर तुम्ही आहात आतमध्ये, ठीक आहे चालू द्या. आणि मग ते दरवाजा बंद करून घेतात. त्याबरोबर लगेचच आदित्य म्हणतो, थँक्यू सो मच डॉक्टर अंकल. आणि आजी तू काय भन्नाट डोकं चालवलंस गं, खरंच यू आर ॲब्सल्युटली ग्रेट. त्याच्यानंतर मग आता लगेच सोनल म्हणते की झाली दादाची हळद तर झाली, पण आता दादाची ही उष्टी हळद घेऊन तिकडे ऊर्जा वहिनीच्या घरी कोण जाणार. त्यावर मग आता आजी म्हणते, आदित्य तू जा एक काम कर ही हळद घेऊन. त्यावर आदित्य म्हणतो, अगं आजी मी कशी जाणार हळद घेऊन, तिकडे बाबा बाहेर मोठं भिंग घेऊन बसलेले असतील, कोण काय करतं आणि कोण काय नाही त्याच्यावर लक्ष ठेवायला. त्यावर लगेचच शौर्य म्हणतो, मग माझी उष्टी हळद तिकडे ऊर्जाच्या घरपर्यंत पोहोचवण्यासाठी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे वांग्या. त्यावर मग शौर्याला सगळे विचारतात, वांग्या. त्यावर शौर्य म्हणतो, हो वांग्या,
म्हणजेच माझा मित्र जीवाच करू शकतो हे काम. मी जीवाला लगेच कॉल करतो आणि मग शौर्य हा आता ताबडतोब जीवाला फोन करू लागतो. आता सगळ्यांनाच ही आयडिया पटते. सगळेच म्हणतात हो अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर शौर्य जीवाला बोलवतो. जीवा म्हणत असतो, आता आमच्या भावाची ही उष्टी हळद आमच्या ऊर्जा वहिनींपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची. आणि मग तो आता हळद घेऊन जाणार असतो. इतक्यात त्याला खाली हर्षवर्धन गाठतो. हर्षवर्धन त्याच्याकडे बघत असतो. त्याला आता जीवा सांगतो, आईने शौर्यासाठी डिंकाचे लाडू पाठवले होते. त्याबरोबर हर्षवर्धन विचारतो, तुमच्याकडे डिंकाचे लाडू हळदीत बनवले जातात? त्यावर मग मात्र आता हे वरून शौर्य बघत असतो. शौर्यही घाबरलेला असतो आणि आता जीवाही घाबरलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जासाठी उष्ट्या हळदीची हे लोक वाट बघत असतात आणि ऊर्जाला आता विचारत असतात, काय गं ऊर्जा, उष्टी हळद येणार आहे ना? पण ऊर्जा आता निरुत्तर असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.